हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल RD फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी FDA महाराष्ट्रामध्ये मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य। तर मित्रांनो, या वॅकन्सी रिलेटेड खूप साऱ्या स्टुडंटला खूप सारे डाऊट आहेत, खूप सारे क्वेश्चन आहेत। तर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला कमेंट मध्ये विचारलेलं किंवा मेसेज करून पण खूप सारे डाऊट विचारलेले आहेत। तर त्या रिलेटेड मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो जे काही स्टुडंटचे क्वेश्चन आहेत, जे टॉप क्वेश्चन आहेत, ते सर्वांचे आन्सर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे, जे की रिलेटेड असणार आहे। एक्झाम डेट काय असेल, CGPA कसा ऍड करायचा आहे, त्यानंतर जे दोन पोस्ट आहेत, एक आहे अनालिटिकल केमिस्ट आणि दुसरी सीनियर टेक्निकल असिस्टंट। तर या दोन्ही पोस्ट साठी कसं अप्लाय करायचंय, सिलेबस, एक्झाम पॅटर्न, सेंटर, म्हणजे सर्व जे क्वेश्चन आहेत स्टुडंटला, हे सर्व क्वेश्चन या व्हिडिओमध्ये मित्रांनो कव्हर होणार आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पहिलं क्वेश्चन बघू, ते म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया। तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिलेटेड मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने क्वेश्चन विचारलेले। त्यामध्ये मित्रांनो डिप्लोमाच्या तर सर्व स्टुडंटने मला विचारले की सर आम्ही इलिजिबल आहात का नाहीत। तर मित्रांनो, डी फार्म झालेले स्टुडंट या पोस्ट साठी इलिजिबल नाहीत। तर मित्रांनो, या पोस्ट साठी जे इलिजिबल स्टुडंट आहेत ते म्हणजे ज्या स्टुडंटचं बी फार्म कंप्लीट आहे, डिग्री कंप्लीट आहे, असे सर्व स्टुडंट मित्रांनो या पोस्ट साठी इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, यामध्ये आणखीन एक खूप साऱ्या स्टुडंटने डाऊट विचारला, ते म्हणजे सर दोन पोस्ट आहेत, एक आहे अनालिटिकल केमिस्ट आणि दुसरी आहे सीनियर टेक्निकल असिस्टंट। तर मित्रांनो, या दोन्ही पोस्ट साठी बी फार्म स्टुडंट काय आहेत, इलिजिबल असणार आहेत, करेक्ट। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे एक क्वेश्चन आहे, सर आता या FDA मध्ये वॅकन्सी मध्ये दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत, तर ऍप्लिकेशन करताना आम्हाला रजिस्ट्रेशन दोन वेगवेगळे करावं लागतील की नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे ते एकच वेळेस करायचंय। तर एकाच मोबाईल नंबर आणि ईमेल ID यूज करून तुम्हाला एकच वेळेस रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि एकाच रजिस्टरने तुम्ही इलिजिबल असताल दोन्ही एक्झाम साठी, करेक्ट। त्याच्यानंतर मित्रांनो, तर रजिस्ट्रेशन तर एक करताय तुम्ही, तर अप्लाय दोन्ही पोस्ट साठी कसं करायचंय, हाऊ टू अप्लाय बोथ पोस्ट। तर मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ओपन झाल्याच्या नंतर तिथे तुम्हाला अप्लाय फॉर द पोस्ट असं ऑप्शन येईल। तर अप्लाय फॉर द पोस्ट मध्ये जाऊन तुम्हाला ना दोन्ही वेगवेगळ्या पोस्ट साठी ऍप्लिकेशन करावं लागेल। म्हणजे एकाच रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही काय करताल, दोन्ही पोस्टचं ऍप्लिकेशन भरताल। त्यामध्ये तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल, पर्सनल डिटेल हे सेमच असतील, पण स्टार्टिंगला तुम्हाला सिलेक्ट पोस्ट म्हणून ऑप्शन येईल आणि ते दोन्ही वेगवेगळे पोस्ट सिलेक्ट करून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे ऍप्लिकेशन करायचंय। आणि त्याच्या रिलेटेड आणखीन एक क्वेश्चन आहे, सर ही जे दोन्ही पोस्ट आहे तर ह्यांची फीस काय राहील। तर मित्रांनो, दोन्ही पोस्ट साठी वेगवेगळी फीस तुम्हाला पे करावी लागेल। म्हणजे 1000 ओपनची फीस आहे, तर तुम्ही दोन्ही पोस्ट साठी अप्लाय करता तर तुम्हाला वेगवेगळी 2000 फीस इथे लागणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, एक्झाम डेट सेम ऑर डिफरंट फॉर बोथ पोस्ट। तर मित्रांनो, एक्झाम डेट खूप साऱ्या स्टुडंटने विचारलं की सर ही जे एक्झाम होणार आहे तर दोन्ही पोस्टची एकाच दिवशी होईल की वेगवेगळ्या दिवशी होईल। तर एक सिंपल आहे मित्रांनो, दोन्ही वेगवेगळे ऍप्लिकेशन करतायत म्हणजे एका डेटला तुमची ही एक्झाम होणार नाही, सेपरेट डेटला एक्झाम होणार आहे। तुमची सेपरेट डेट येईल आणि सेपरेट डेटला एक्झाम तुमची होणार आहे। त्याच्यामध्ये थोडे दोन्ही पोस्टच्या सिलेबस मध्ये पण थोडासा डिफरन्स आहे, करेक्ट। तर ही आपण क्वेश्चन तुम्हाला आन्सर केलेलं आहे मी। त्याच्यानंतर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने विचारलं की सर लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय आहे, FDAचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आता सध्याला चालू आहेत तर ह्याचं लास्ट डेट काय असणार आहे। तर मित्रांनो, ती आहे 22 ऑक्टोबर ही काय असणार आहे मित्रांनो, या दोन्ही पोस्टची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही लवकर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून टाका। त्याच्यानंतर मित्रांनो, ऍप्लिकेशन करताना कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील, तर मित्रांनो ते जे डॉक्युमेंट आहेत त्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर ते डिपेंड असणार आहे तुमच्या कॅटेगरीवर, तुम्ही ओपन मधून भरतायत की रिझर्वेशन मधून भरतायत, त्यावर ते डॉक्युमेंट डिपेंड असणार आहेत। त्याच्यानंतर हे दोन्ही पोस्टला कसं अप्लाय करायचंय त्याच्या रिलेटेड पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ते पण तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर खूप साऱ्या स्टुडंटने मला CGPA कसं कॅल्क्युलेट करायचं, आता खूप साऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ना CGPA ग्रेड येतं फक्त पॉइंट मध्ये, तर तो ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला काय येते ऑप्शन पर्सेंटेज मध्ये।
तर ते पर्सेंटेज मध्ये तुम्ही कसं ऍड करणार? तर मित्रांनो इथे खूप सिंपल आहे. तर तुम्हाला जे फायनल इयरचं मार्कशीट आहे तर त्या मार्कशीटवर टोटल मार्क कॅल्क्युलेट करायचे आधी. म्हणजे तुम्हाला जर समजा 6 सब्जेक्ट असतील आणि 6 सब्जेक्टला समजा प्रॅक्टिकलला 50 आणि 50 असे 100 मार्काचा एक पेपर असेल आणि 6 सब्जेक्टचे टोटल मार्क तुमचे किती होतील? 600. तर ह्याच्यापैकी तुम्ही मित्रांनो ऑब्टेंड किती झालेत, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये किती भेटलेत आणि एक्झाम मध्ये किती भेटले. सपोज तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सर्व सब्जेक्ट मध्ये 40 आणि एक्झाम मध्ये 40 भेटलेत, म्हणजे तुमचे हे मार्क किती झाले? 80. आणि ह्या 6 सब्जेक्टचे तुमचे ऑब्टेन मार्क, ऑब्टेन म्हणजे तुम्हाला किती मार्क भेटलेत हे एका कॉलम मध्ये तिथे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला टाकावं लागेल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये टोटल मार्क टाकावं लागतील की सब्जेक्टचे टोटल मार्क किती आहेत. मग ऑटोमॅटिक तुमचं तिथे पर्सेंटेज कॅल्क्युलेट हो येणार आहे. म्हणजे सीजीपीए जर तुम्हाला कसलाही तिथे कॅल्क्युलेशन वगैरे करायची गरज नाहीये. टोटल मार्क तुमच्या फायनल इयरच्या मार्कशीट मधून बघायचे की टोटल मार्क किती आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटलेले मार्क किती आहेत हे दोन्ही कॉलम मध्ये पुट केल्याच्या नंतर तुमचं पर्सेंटेज येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे एक्झाम सेंटर. तर मित्रांनो ही स्टेट गव्हर्नमेंटची आपली महाराष्ट्राची एक्झाम आहे. तर मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम मध्ये आपले जे सर्व डिस्ट्रिक्ट आहेत तर सर्व डिस्ट्रिक्टचे ऑप्शन तुम्हाला तिथे येत असतील. तुम्हाला सेंटर सिलेक्ट करण्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना 3 सेंटर सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येत असतील. तर मित्रांनो सर्वच डिस्ट्रिक्ट आहेत महाराष्ट्रातले जेवढे पण डिस्ट्रिक्ट आहेत त्यामध्ये सर्व डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसेल आणि तिथे तुम्हाला एक्झाम सेंटर भेटणार आहे आणि मोस्टली जे पहिलं तुमचं सिलेक्शन राहतं सेंटरचं तोच सेंटर तुम्हाला भेटतो. त्याच्यानंतर आणखीन एक डाऊट आहे स्टुडंटला ते म्हणजे एक्झाम पॅटर्न. यावरती पण आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर एक्झाम पॅटर्न जो असणार आहे मित्रांनो या एक्झामचं ते असणार आहे 60-40. आता 60 मध्ये जे आहे मित्रांनो ते असणार आहे तुमचं नॉन टेक्निकलचं आणि जे 40 असणार आहे ते काय असणार आहे? टेक्निकलचा सिलेबस. आता नॉन टेक्निकल मध्ये कोणता कोणता सिलेबस इन्क्लूड होतो? त्यामध्ये मित्रांनो तुमचं जे असणार आहे ते जीके, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि रिझनिंग हे 4 पार्ट 15-15 क्वेश्चनला असतील आणि हे सर्व किती क्वेश्चन असतील मित्रांनो? 60 क्वेश्चन आणि मार्क असतील किती? 120. तसंच मित्रांनो जे टेक्निकलचं असणार आहे त्याच्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल अनालिसिसचा पार्ट असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, यावरती मित्रांनो तुम्हाला किती येणार क्वेश्चन? 40 क्वेश्चन येणार आणि मार्क किती असतील? 80 मार्क. त्याच्यानंतर आहे महत्वाचं सर ही एक्झाम कधी होईल? तर मित्रांनो आता एक्झाम डेट बद्दल फिक्स नाही सांगू शकणार की एक्झाम डेट कधी असेल. पण मित्रांनो तुम्ही स्टडी करताना एवढं लक्षात ठेवा की विदिन 3 मंथ मध्ये एक्झाम होईल. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे? स्टडी करायचे. तर एक्झाम डेट बद्दल आत्ताच कन्फर्म इन्फॉर्मेशन नाहीये कारण आणखीन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यात चालू आहेत. 22 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे. तर त्या रिलेटेड नंतर मी अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला देणारच आहे. पण तुम्ही 3 मंथ असं पकडून स्टडी करायचे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो एक्झाम सिलेबस. तर सिलेबस मध्ये तेच आपण ऑलरेडी डिटेल मध्ये पण एक्झाम सिलेबस वरती व्हिडिओ बनवलेला आहे. 60-40 चा रेशो असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे बुक लागणार आहेत मित्रांनो हा एक्झाम सिलेबस तुम्ही कोणत्या बुक मधून कव्हर करणार तर त्या रिलेटेड मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे टेक्निकलचा सिलेबस असणार आहे जे 40 क्वेश्चन टेक्निकलचे असणार आहेत त्यासाठी जर बेस्ट बुक बघितलं तर ते पियुषचं बुक आहे. तर एका बुक मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील प्लस तुम्हाला जो राहिलेला पार्ट आहे अदर बुक पण यूज करू शकता. त्या रिलेटेड डिटेल मध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचबरोबर नॉन टेक्निकल साठी जसं मराठी ग्रामर साठी मोरा वाळंबेचं बुक आहे, बाळासाहेब शिंदेचं बुक आहे, त्याच्यानंतर लुसेंटचं जीकेचं बुक आहे, बुद्धिमापन चाचणी हा रिझनिंग साठी बुक यूज तुम्ही करू शकता. तर मित्रांनो मला वाटतं ही जे पोस्ट आहे एफडीएच्या 2 पोस्ट अनालिटिकल केमिस्ट आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट याच्या रिलेटेड जवळपास सर्वच मी डाऊट क्लिअर केले असतील. आणखीन एक महत्वाचं डाऊट आहे खूप साऱ्या स्टुडंटने मला विचारलेलं आहे. तर जे फायनल इयरला स्टुडंट आहेत तर ते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत की नसणार आहेत? तर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये काय आहे? डिग्री कंप्लीट असणं
गरजेचं आहे। आता फायनल इयरच्या काही कॉलेजेसने आणखीन प्रोव्हिजनल पण प्रोव्हाइड केलेलं नाहीये। आता डिग्री तर लांबचीच गोष्ट आहे। तर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं प्रोव्हिजनल आलेलं नाहीये किंवा डिग्री आलेली नाहीये, तर असे स्टुडंट इलिजिबल नसणार आहेत। तर ज्या स्टुडंटचं मित्रांनो डिग्री सर्टिफिकेट आलेलं आहे, तर असे सर्व स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। प्लस डिग्री सर्टिफिकेट सपोज अवेलेबल नसेल तर तुम्ही प्रोव्हिजनल वरून अप्लाय करू शकता। तुमचं फॉर्म वगैरे रिजेक्ट होणार नाही, पण डॉक्युमेंटेशन मध्ये हे प्रोव्हिजनल तुमचं ऍक्सेप्ट केलं जाईल। तर ज्या स्टुडंटचं प्रोव्हिजनल आहे ते सर्व स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। ज्यांचं डिग्री सर्टिफिकेट आहे तर ते तर 100% इलिजिबल असणार आहेत। तर त्या रिलेटेड मित्रांनो आणखीन काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला नसेल, दोन्ही पोस्टसाठी लवकर ॲप्लिकेशन फॉर्म फिल करा। थँक्यू।